मिंधे गटात जाण्यासाठी आमदारांनी 50 खोके घेतल्याचे अखेर भाजपकडूनच उघड. संतोष बांगर हा आदल्या दिवशी मोठ्यानं रडतो, उद्धव ठाकरे देवे त्यांना सोडून जाऊ नका, तुमचे लेकरं मरतील, तुम्हाला बायका मिळणार नाहीत. आणि रातोरात काय चमत्कार झाला, ती शिवसेना सोडून त्या काळातली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शिंदे साहेबाकडे गेले, 50 कोटी रुपये घेतले, 50 कोटी रुपये घेतले, 50 कोटी रुपये घेतले. अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि ती 100% खरी. तुम्ही आरोप करताय संतोष बांगर यांच्यावर 50 कोटी घेतला, हा गंभीर आहे. गंभीर आरोप नाही हा. या साहेबाची वेगळी ओळख सांगावं असं काही गरजेचं वाटत नाही. यात शिंदे गटाचे आमदार म्हणजे बांगर साहेब हे लोकांना जेवण करताना पत्रवळ्या कशा वाटतात असं पैसे वाटतात. आणि ज्या टायमाला शिंदे गुवाहाटीला पळून गेले त्याच आदल्या दिवशी हे रडत होते की शिवसेना सोडून जाऊ नका, तुमचे लग्न होणार नाहीत, तुम्हाला पोरं बाळ होणार नाहीत. आणि रात्री 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये घेतले आणि हे गुवाहाटीला पळून गेले. हे मी नाही, कारण इतके दिवस आम्ही सांगत होतो लोकांना खोटं वाटत होतं, इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेला खोटं वाटत होतं. आता हे बीजेपीचे आमदार बोलत आहेत म्हणजे हे कितीपत खरं आहे. आणि त्याच्यावर आज कुठल्याही बीजेपीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं स्टेटमेंट येत नाही, शिंदे गटाच्या कुठल्याही व्यक्तीचं स्टेटमेंट येत नाही. याचा अर्थ काय की या लोकांनी सरळ सरळ 50 खोके घेऊन गुवाहाटीला पळून गेले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दगा दिला, शिवसेना चोरली. आज हे कुठंतरी सिद्ध होतंय. म्हणजे मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाठवला होता की शहाजी बापूंचा, की थोडं बाहेर येते. आज एका दुसऱ्या व्यक्तीचं आलं, आता हळूहळू सगळ्या व्यक्तींचं बाहेर येईल. आता शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं जमत नाहीये, तर हळूहळू हेही कुठंतरी बाहेर येईल. आणि ज्या दिवशी पूर्णपणे बाहेर येईल, इथली जी मूर्ख जनता आहे, जे हिंदुत्ववादी या लोकांना समजत होती, आज त्यांना कुठंतरी हे कळून येईल की हे कुठले वादी आहेत. अरे बाबा, ज्या दिवशी या लोकांनी गद्दारी केली हे त्या दिवशीच गद्दार झाले. मग ते महाराष्ट्राचे असतील, आपल्या हिंदुत्वाशी असतील, इतर कुठल्या गोष्टीची. जे पळून गेले ते गेले, जे आपले नाही आहेत तेच पळून जातात, आणि जे आपले ते ठामपणे आपल्यासाठी उभा राहतात. बाकी जनताला अजून बरंच काही कळायचं आहे. ज्या दिवशी ते कळल, इथली जनता ऑटोमॅटिक डोळे उघडत. जय हिंद, जय महाराष्ट्र.